नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्याचप्रमाणे अणुशक्तीनगर विधानसभा मंडळ अध्यक्ष पंकज सुराणा यांच्या वतीने मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने गोवंडी शताब्दी रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सेवा दिवस म्हणून अणुशक्तीनगर विधानसभेच्या वतीने साजरा करण्यात आलाय. मंडळ अध्यक्ष पंकज सुराणा यांच्या संयोजनाने गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातील सर्व रुग्णांना मोफत फळाचे वाटप करण्यात आले. यावेळी पंकज सुराणा यांच्यासह भाजपा दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकूर, नगरसेवक महादेव शिगवण, विठ्ठल खरटमोळ, राजश्री पालंडे, अणुशक्तीनगर विधानसभा भाजपा नेते श्रीधर ठोंबरे आदी मान्यवरांसह विधानसभेतील सर्व वॉर्ड अध्यक्ष आणि भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. देखिए, अपने देश के प्रधानमंत्री सम्माननीय नरेंद्र मोदी जी जब से इस देश के प्रधानमंत्री बने हैं तब से भारत और हिंदुस्तान का विश्व में डंका बज रहा है। और उन्होंने कल ही कहा कि भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता मेरा जन्मदिन ये बैनर होल्डिंग लगाकर जन्मदिन ना मनाते हुए इसको सेवा के रूप में जन्मदिन मनाए। तो पूरे देश में भारतीय जनता पार्टी के सभी राष्ट्रभक्त कार्यकर्ता सेवा निमित्त मोदी जी का जन्मदिन मना रहे। उस कड़ी में जैसे हॉस्पिटल में फल फ्रूट वाटप और अनाथ बच्चों के बीच में जाकर उनको खाना वाटप, वैसे आज अवयवदान का भी लगभग अणुशक्तीनगर विधानसभा में 100-125 फॉर्म कार्यकर्ताओं ने भरकर जमा की। उसमें बहुत बड़ा अहम रोल हमारी कंचन ताई जो है उनके नेतृत्व में गोवंडी स्टेशन में लगभग 60-70 फॉर्म अवयवदान के भी भर के लिए। इसलिए ये सब आप देखोगे कि हिंदुस्तान में नहीं दुनिया में इस रूप से किसी नेता का जन्मदिन सिर्फ और सिर्फ भारतीय जनता पार्टी ही मना सकती है, क्योंकि ये कोई पारिवारिक पार्टी नहीं है, ये कार्यकर्ताओं की पार्टी है। जैसे कांग्रेस में सोनिया जी का जन्मदिन आप सभी को मालूम है कि 5 स्टार होटल और वहाँ अनेक बड़े बड़े जगहों पर होता है, मगर मोदी जी ने हम सभी कार्यकर्ताओं को और अपने पार्टी के लीडरशिप ने कहा है कि मोदी जी का जन्मदिन ये सेवा निमित्त आपने मनाना है, बैनर होल्डिंग से सिर्फ नहीं मनाना है, यही मकसद हमारा है। मोदीजींची विशेषता आहे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, त्याची चुणूक आपल्याला 2 वर्षात दिसलेलीच आहे। कुठलाही इव्हेंट त्यांनी जनसामान्याशी जोडून सुरू केलेला आहे आणि यावेळेला देखील आम्ही ज्या वेळेला त्यांना विनंती केली की आम्हाला मोठ्या प्रमाणात तुमचा जन्मदिवस साजरा करणार आहे, तरी आमच्या सगळ्या कॅडरना त्यांनी सांगितलं की यावेळेला माझा जन्मदिवस साजरा करण्याची अनुमती फक्त एकाच गोष्टीवर देईन, ती म्हणजे आजचा सेवा दिवस। आणि ह्या दिवशी आपण फक्त कोणतेही बॅनर होल्डिंग आणि केक कापून माझा जन्मदिवस साजरा न करता जनतेची सेवा करा, जनतेच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंतच्या माणसाला जाऊन मदत करण्याचं काहीतरी कार्य, मग ते मेडिकल कॅम्पचं असो किंवा इथे जसं अणुशक्तीनगरच्या आमच्या पंकज सुराणांनी ठेवलेलं फळ वाटप असो किंवा मग अवयवदानाचा असो, मुख्य उद्देश भारतीय जनता पार्टीने आपल्या मुंबईने अवयवदानाचा फॉर्म आजपासून संकल्पना सुरू केलेली आहे। अवयवदान पूर्वीपासून होत होतं, परंतु त्याला जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आजपासून या सेवा दिवस म्हणून आम्ही बनवतोय त्या दिवसापासून सुरू केलेला आहे। प्रत्येक वार्ड, प्रत्येक मंडळ, प्रत्येक जिल्ह्यामधून हजारो लोक अवयवदानाचे फॉर्म भरून घेत आहेत, त्यांचं महत्त्व पटवून सांगतायत। कारण ही चळवळ मुळातच ज्या वेळेला जनसामान्य उचलून धरतात, जशी योगाची चळवळ असेल किंवा स्वच्छतेची चळवळ असेल, ही प्रत्येक चळवळ जनसामान्याचा सहभाग असल्याशिवाय सक्सेस होत नाही। त्याचप्रमाणे आज सेवा दिवसानिमित्त हे अवयवदानाचं जे काही व्रत
आज सगळ्यांनी घेतलेला आहे आणि त्याचे फॉर्म भरून घेताना त्यांना सगळ्यांना माहिती देतात आणि त्यामुळे अनेक लोक उत्साहित होऊन स्वतःहून फॉर्म भरतायत। आत्तापर्यंत माझ्या या जिल्ह्यामध्ये हजारो फॉर्म भरून आलेले आहेत आणि यापुढेही आम्ही ते करत राहू आणि अशा या नरेंद्र मोदीजींना शत प्रणाम आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशीच मी ईश्वरचरणात प्रार्थना करतो। नरेंद्र मोदीच्या वाढदिवसानिमित्त सर्व कार्यकर्ते जागृत झालेले आहेत आणि कार्यकर्ते जागृत झाल्यामुळे मुंबई महापालिकेचं इलेक्शन आलेलं आहे आणि मुंबईमध्ये खड्डामुक्त मुंबईचं स्वप्न साकार माननीय अध्यक्ष मुंबई यांच्या वतीने चालू आहे। आज पाहतात मुंबईची परिस्थिती ट्रॅफिक जाम आहे, रस्त्यावर सगळे खड्डे आहेत, ते खड्डे दूर करून मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बनून मुंबईचा विकास करण्याचं ते स्वप्न आहे नरेंद्र मोदीजीचं आणि देवेंद्र फडणवीसचं, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अणुशक्तीनगर विधानसभेचे कार्यकर्ते करत आहेत। ते नरेंद्र मोदीजीला अख्ख्या हिंदुस्थान मध्ये कार्यक्रम चालू आहे, त्याप्रमाणे आम्ही अणुशक्तीनगर विधानसभेचे शुभेच्छा देत आहोत की त्यांचे आयुष्य जनतेसाठी सेवा करण्यासाठी सत्तर हो और अशी सेवा त्यांनी करावं। कॅमेरामॅन विजयसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करिता। आपल्या विभागात कोणतीही अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही ते आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू। आमचा पत्ता 197 लाखी हाऊस, स्टेशन रोड, गोवंडी पूर्व, मुंबई 400088। आमचा दूरध्वनी क्रमांक 65331216 किंवा 9322870153। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी। आपली बातमी आपली वाहिनी, पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी। नमस्कार।